जय जय रामकृष्ण हरी. सुप्रभात. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं भक्तिपूर्वक स्वागत करते. मला असं नेहमी वाटतं की काही काही अभंग हे साक्षात्काराचे आहेत. जसं की जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांचा एक अभंग, चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविता हरिविण. ही जी शरीरावरची सत्ता आहे ती कोणाची आहे? ती अर्थात भगवंताची आहे. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नये. भगवंताचं स्मरण कधीही चुकता कामा नये. वृक्षाचे ही पानं हले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचं एक पान देखील इकडचं तिकडे भगवंताच्या इच्छेशिवाय होऊ शकत नाही. मग मी हे केलं, माझ्यामुळे हे झालं, ही आपली अहमपणाची भावना मध्ये येतेच का मुळी. तुका म्हणे विठो भरला सभाय, उणे काय आहे चराचरी. जर भगवंत चराचरात आहे मग इथे उणं काय आहे. बघा ना, माणसाच्या मनामध्ये सारखे उणे दुणेच विचार येत असतात. पण जेव्हा भगवंत आहे हे उणे पण आपल्यापासून दूर जातं आणि कळण्याचा प्रवास सुरू होतो, तेव्हा खऱ्या अर्थानं आपली आध्यात्मिक उन्नती म्हणजे प्रगती होत असते. प्रगतीच्या दिशेने पुढे जायचंय आणि उन्नतीसाठी शिव महापुराण कथेचा आजचा भाग श्रवण करायचा आहे. कथाकार म्हणून आपल्याबरोबर आहेत धर्माचार्य ॲडव्होकेट हरिभक्तीपरायण शंकर महाराज शेवाळे. हरि ओम. वर्णानामर्थ संगाणा, रसाणां छन्दसामपि, मंगलानामञ्च कर्तारो, वन्दे वाणी विनायको. छवि ललित कमला कोटिसन, नवनीलाम्बरधारिणी. शशिवलिन कंज विलोचने, श्रीचंद्रिका मृदुहासिनी. आनंद घन गोविंद मन, मंदिरानन्य निवासिनी. घनश्याम सहित चातिर्की, घनश्याम हिता मोरनी. वंदे शिवं तं प्रकृतेरणादि, प्रशान्तमेकं पुरुषोत्तमहि. स्वमायाया कुस्समिदं सृष्ट्वा, नभो वदन्त बहिरास्तितो यः. ब्रह्ममुरारी सुराचितलिङ्गं, निर्मलभासित शोभितलिङ्गं. जन्मजदुःख विनाशनलिङ्गं, तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं. देवमुनि प्रवरा चितलिङ्गं, कामदहम करुणा करलिङ्गं.
एकलिङ्गम् सिद्धसुरासुर वन्दितलिङ्गम् तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् कनकमहामौनि भूषितलिङ्गम् फणिपतिवेष्टित शोभितलिङ्गम् दक्षसुयज्ञ विनाशनलिङ्गम् तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् कुङ्कुमचन्दन लेपितलिङ्गम् पङ्कजहार सुशोभितलिङ्गम् सजित्रपाप विनाशनलिङ्गम् तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् देवगणार्चित सेवितलिङ्गम् भार्वे भक्तिभिरेविचलिङ्गम् दिनकरकोटि प्रभाकरलिङ्गम् तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् अष्टोदलोपरिवेष्टितलिङ्गम् सर्वसमोदकारणलिङ्गम् अष्टदरिद्र विनाशनलिङ्गम् तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् सुरगुरपुरवर पूजितलिङ्गम् सुरवनपुष्पसदार्चितलिङ्गम् परात् परं परमात्मकलिङ्गम् तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् पार्वतीपतये हर हर महादेव। श्री सुदृगेश्वर भगवान की जय। श्री शिव महापुराण की जय। आज की आनंद की जय। कुमारखंडामध्ये आपण काल पाहिलं कार्तिकी आणि गणपतीचा जन्म आपण फक्त सांगितला संपताना, पण व्यवस्थित विवरण त्याचा आज आपण करत आहोत। खरं तर नैमिषारण्यामध्ये महामुनी सूत हा प्रसंग शौनकादी श्रोत्यांना सांगतात। ते म्हणाले, ऋषीजन, शिव पार्वतीचा विवाह संपला आणि हिमालयातून पार्वतीला घेऊन प्रभू कैलासावर आले। कैलासावर आल्याच्या नंतर मोठा उत्सव झाला। उत्सव या शब्दाचा अर्थ आहे उतना मोतू जानन सव नाम आनंद।
जिथं आनंद उतू जातो त्याला उत्सव असं म्हणावं. आणि आपल्या प्रियेला घेऊन आल्यानंतर मनोहर सहवासात दिव्य आणि एकांत स्थानी ते गेले. हे दाम्पत्य 1000 वर्ष भगवान शिव आणि भोलेनाथ बाबा आणि पार्वती मैया एकांतामध्ये 1000 वर्ष गेले. किती? 1000. आणि तिथंच राहिले. एवढा प्रदीर्घ काळ सुद्धा एकांतात घालून पार्वतीला आणि शिवाला पुत्र होईना. शेवटी देवांना मोठी चिंता निर्माण झाली आणि देव सगळेजण इंद्राकडे गेले. इंद्राला सांगितलं, विचार विमर्श केला. ते म्हणले, देवराज, भगवान योगेश्वर आहे, त्यांनी आपल्या कार्यासिद्धीसाठी लग्न केलं पण अजून त्यांना पुत्र होईना. कल्याणासाठी आपला विवाह केला. इकडे तारकासूर दिवसेंदिवस अधिकाधिक उन्मत्त होत चाललाय. ज्याच्या हातून त्याचा वध होणार आहे तो शिवपुत्र अजूनही जन्माला आलेला नाही. यामागं कारण काय ते कळत नाही. तेव्हा भगवान भोले बाबा आणि पार्वती मातेनं बराच काळ एकांतात घालून सुद्धा आतापर्यंत त्यांना पुत्र झाल्याची वार्ता कळायला हवी होती. मग ब्रह्माला मध्यस्थी घालून सगळेजण नारायणाकडे आले. हे दयाघना श्रीहरी, शिवप्रभू अंबिकेसह 1000 वर्ष विहार करत आहे. तिच्याशी रतिक्रीडा सुद्धा करत आहे, परंतु त्यांच्याकडून आजपर्यंत कोणतीही शुभ वार्ता ऐकू आली नाही. त्यांच्या पुत्राची आम्ही किती उत्कंठेनं वाट पाहत आहोत हेही जाणता. मग आमच्या कार्यसिद्धीसाठी एवढा विलंब का? तारकासूर माजायला लागलाय, उन्मत्त झालाय, त्रास देतोय, यज्ञ मोडतोय, ब्राह्मणांना संपवतोय आणि भगवान शिव पार्वती 1000 वर्ष एकांतात असून सुद्धा अपत्य जन्माला घालत नाही. त्यावेळी नारायण असं म्हणले, ब्रह्मा, काळजी करण्याचं काही कारण नाही. तुम्ही शिवजींना शरण जा. जो शिवजीला मनापासून शरण जातो की नाही त्याच्या इच्छा शिवजी पूर्ण करतात. त्यांना कुठलंही कसलंही भय राहत नाही. आणि म्हणून या समयी त्यांच्या एकांताचा भंग करणं उचित नाही. आणि आपल्यापैकी कुणी त्यांचा एकांताचा भंग करण्यासाठी धजावणार नाही. आपण वाट पाहिलेली बरी. योग्य वेळी काही घटना योग्य घडत असतात. नारायण भगवंत ब्रह्माजीला सांगतात, खरं तर जो पुरुष एकांतात असलेल्या स्त्री पुरुषाचा वियोग घडून आणतो त्याला जन्मोजन्मी आपल्या स्त्रीचा पुरुषाचा मुलांचा वियोग सहन करावा लागतो. तो ज्ञानभ्रष्ट होतो, त्याची कीर्ती नाहीशी होते, तो दरिद्री होतो. 1,00,000 वर्ष कालसूत्र नामक नरकात खितपत पडतो. महामणी, दुर्वासांनी रंभेचा आणि इंद्राचा एकांताचा भंग केला म्हणून त्यांनाही स्त्रीयोग घडला. त्यानंतर त्यांनी दुसरा विवाह करून सुखी झाले. घृताची अप्सरा आणि कामदेव यांचा एकांत भंग केल्यामुळे बृहस्पतींना पाप लागलं. पुढे 6 महिन्यात चंद्रानं त्यांच्या तारा नामक पत्नीचं हरण केलं. तेव्हा त्यांनी शिवजीची आराधना केली आणि तारेकरता संग्राम केला. त्यानंतर तारा सगर्भ त्यांना परत मिळाली. महर्षी गौतमांनी मोहिनी बरोबर रथ असलेल्या चंद्राचा एकांत भंग केला. त्यावेळी त्यांना सुद्धा आपल्या पत्नीचा वियोग सहन करावा लागला. हरिश्चंद्रानं निर्जन वनात बैल आणि गायीचा एकांत भंग केला. प्रत्येक कर्म फळच देत असतं, वाक्य ध्यानात ठेवा. त्यामुळं विश्वामित्रांनी त्रास दिला, राज्य भ्रष्ट झाला, श्रीपुत्राचा वियोग घडला. किती मोठा वियोग मला सांगा. विश्वामित्रानं स्वप्नात राज्यदान मागितलं. कुणाकडं? राजा हरिश्चंद्रा. पण का मागितलं? तर जंगलामध्ये राजा हरिश्चंद्रासारखा पुण्यपावन आत्मा नाही, पण जंगलामध्ये एका गायी आणि बैलाचा एकांत चालू असताना भंग केला आणि पर्यायानं कर्म फळ द्यायला आलं. दुर्वासानं स्वप्नात दान मागितलं, यांनी स्वप्नात राज्य दान देऊन टाकलं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी
विश्वामित्र स्वतः आले, विश्वामित्रानं, आणि विश्वामित्र स्वतः आले. ओम भिक्षां भवती. राजा हरिश्चंद्रानं तिजोरी उघडली. हे राजा, माझे मज देशी काय म्हणून विचार हा मनी आला कैसा. अरे रात्री स्वप्नात मला राज्यदान दिलं ना, स्वप्नी समग्र राज्यदान दिले, आणि आता माझे मज देशी काय म्हणून विचार हा मनी आला कैसा. त्यावेळी राजा हरिश्चंद्र असं म्हणतात की म्हणले, माझी पत्नी तारा, माझा मुलगा रोहिदास आणि मी, आम्ही तिघं हे दानापेक्षा वेगळे. दाता हा दानापेक्षा वेगळा असतो, शास्त्राचा सिद्धांत आहे. मग काशीच्या बाजारात आम्ही विकायला उभे राहू, आणि आम्हाला विकून जे धन येईल, विकून जे धन येईल ना, ते तुम्हाला देऊ. काशीच्या बाजारामध्ये विकायला उभे राहिले माणसं. विकण्याची त्यावेळची खून होती, डोक्याला गवत बांधायचं. गवत बांधलं आणि विकायला उभे राहिले. बराच वेळ झाला. बरं तुम्हाला सांगतो, पायात चपला नाही. रस्त्यानं याचकाचं रूप घेतलं. विश्वामित्रानं पायातल्या चपला काढून घेतल्या, बायको पोरासाठी, स्वतःसाठी. आणि प्रखर ऊन इतकं तापवलं विश्वामित्रानं, सृष्टी हलवायची ताकद होती. आणि मग मात्र काशीच्या बाजारात सकाळपासून उभा आहे, ग्राहक लागाना. शेवटी काशी गावची एक आली आणि तिनं तारा राणीला पाहिलं. अरे अरे, असं सौंदर्य आपल्या घरी हवं. आणि तिनं तारा राणीला विकत घेतलं. 5 वर्षाच्या रोहिदासानं बापाचा हात झटकला. रोहिदासाला मागं वळलं. बाळा थांब, आईला विकलं बाळा आपण. बाबा, मी आईच्या बरोबर चाललो नाही बाबा, फक्त दर्शन करून घेऊन येतो. दर्शन घेतलं आणि माघारी आलं. पुढं ती काशी गावची तारा राणीला घेऊन चालली. कौशिक ब्राह्मण भेटला. कौशिक ब्राह्मण म्हणतो, अरे ही तर आमची अन्नपूर्णा, ब्राह्मणांना जीव घालणारी, पंगत देणारी, आणि आज हिच्या बरोबर. तारा राणीला विचारलं, हिला ओळखता काय. नाही, हिनं विकत घेतलंय मला, आजपासून ती माझी मालकीण आहे. टचकन पाणी आलं डोळ्यात. आईसा मुचा धर्म नव्हेजी स्वामी, असा आमचा धर्म नाही. मग कौशिक ब्राह्मणानं दुप्पट दान देऊन विकत घेतलं. कुणाला. तारा राणीला. आणि सांगितलं, आजपासून तू धर्माची कन्या बाई. आजपासून कोण तू. धर्माची कन्या. माझ्याकडे जे साधू ऋषी ब्राह्मण येतील त्यांना जेवण करून घालायचं. बाकी ब्राह्मण म्हणले, कौशिका, गाईची न वासराची ताटातूट होऊ न रे, तशी मायची न लेकराची ताटातूट होऊ नये. तू रोहिदासाला सुद्धा विकत घे. आणि रोहिदासाला विकत घेतलं. फळं फुलं आणण्याचं काम रोहिदासाकडं, आणि स्वयंपाक करून घालण्याचं काम राजा तारा राणीकडं. आज रोहिदास मित्रांबरोबर फळं फुलं आणायला गेला. अंधार पडत आला होता, आणि तेवढ्यात एक सर्प चावला रोहिदासाला. काळं निळं शरीर पडलं, तोंडातून फेस आला, आणि डोळ्यातून पाणी येऊन मित्रांना सांगताय, आईला सांग, मातीचा हा देह मातीत गेला विलया, व्यर्थ कासया शोक करू नको. आई, मातीचा हा देह मातीत विलया गेला, तू शोक करू नको म्हणून सांग. पोरं गेली. आईला सांगितलं. पिठानं भरलेले हात तसेच तारा राणी पळत सुटली. आवाज देऊ लागली, रोहिदासा, रोहिदासा, रोहिदासा रे, रोहिदासा. अंधार पडलेला होता. पायाला काय लागलं म्हणून पाहिलं. अरे काळं निळं पडलेलं पोर, तोंडात फेस आलेलं पोर, गालीच्या वर झोपणार. एक पाणी तांब्या भरून मागितलं तर 1000 दासदासी धावत येणारे. इकडं राजा हरिश्चंद्राला एका डोंबानं विकत घेतलं. घरी पाणी भरायला ठेवलं. विश्वामित्रानं ज्या नांजनात पाणी भरायचं त्यालाही होल पाडून दिलं. तव त्या ताडी ती डोंबाच्या कामिनी, आणि त्याला 2 बायका होत्या त्या डोंबाला. त्या शिव्या देऊ लागल्या, अरे असा कुठून आणला, याला आता ड्युटी बदला. मग त्याची ड्युटी लावली स्मशानभूमीत. कशाची.
स्मशानभूमीत आलेली प्रेत जाळायची, त्यांच्याकडून वस्त्र घ्यायचं, त्यांच्याकडून तांदूळ घ्यायचं, स्मशानातच राहू लागला. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी, पण तारा राणी नाही हरिश्चंद्र तिथं राहू लागला. इकडं हिनं प्रेत उचललं, अंगावर घालायला कपडा नाही रे, पदर फाडला. 2-4 स्मशानभूमीतून जळालेली लाकडं जमा केली. लाकडं जाळायला नाही पोराला, एका स्मशानभूमीत आली, अर्ध जळालेली चिता रचली आणि तेवढ्यात अग्निडाग देणार वीज चमकली आणि आवाज आला, थांब. त्या विजेच्या प्रकाशामध्ये राजानं राणीकडं पाहिलं, राणीनं राजाकडं पाहिलं आणि ती म्हणली, आपला रोहिदास आहे हो. तू म्हणते ना आपला रोहिदास आहे. इथं जर प्रेत जाळायचं असेल तर 1.25 गज कपडा आणि 1.25 शेर तांदूळ लागतात. 1.25 गज कापडा माझ्या मालकाला जातो आणि 1.25 शेर तांदूळ मी शिजून खातो. तू म्हणते आपला रोहिदास आहे तर 1.25 शेर तांदूळ देऊ नको, मी उपवाशी राहील, पण 1.25 गज कपडा असल्याशिवाय इथं जाळता येणार नाही. किती मोठी परीक्षा. आणि याचं एकमेव कारण फक्त अरण्यामध्ये गायी आणि बैलाचा एकांत मोडला होता, बाकी काही नाही. सीतेला वियोग का करावा लागला, काहीतरी विचार करा, आम्ही चिंतन करावं. म्हणून एकांताला 1000 वर्ष पूर्ण होत आलेत. नारायण भगवंत ब्रह्माजीला सांगतात, 1 वर्ष पूर्ण झाले की शिवजी एकांतातून बाहेर येतील, त्यावेळी तुम्ही त्यांच्यापासून जा आणि अशी काही युक्ती करा जेणेकरून भगवान शिवाचं वीर्य या भूतलावर पडेल आणि तिथून स्कंद नावाचा शिवपुत्र जन्माला येईल. आता तुम्ही तुमच्या स्वस्थानावर जा. आणि सगळेजण आपापल्या स्वस्थानामागून जाऊ लागले. दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्ष लोटली, परंतु शिवजींना काही पुत्र झाला नाही. इकडे तारकासुराचे अत्याचार वाढत राहिले. देवतांचे ऋषी मुनीचे जीवन असह्य झालं. पापभार वाढल्यामुळे पृथ्वी भयकंपित झाली. तिला शेषाला कुर्माला त्रास होऊ लागला. कुर्माच्या भारामुळे सर्वांचा आधार असला वायू स्तंभित झाला. त्यामुळे त्रिभुवनामध्ये मोठा हाहाकार मारला. सर्व देव व्याकुळ झाले आणि मग ब्रह्मदेवाला घेऊन श्रीहरीपाशी गेले. नमस्कार करून, भगवान तुम्ही जगाचे रक्षण करते आहात, सर्वांचे प्राण कासावीस झाले आहेत, कृपया रक्षण करा. आणि देवाची प्रार्थना ऐकून श्रीहरींना राहवलं नाही. ते कैलासावर गेले. तिथं शिवजी दिसले नाही म्हणून आश्चर्य वाटलं. त्यांनी गणाकडे चौकशी केली की शिवजी कुठं आहेत. त्यावेळी ते म्हणाले, भगवान आम्हाला इथे पहारा करवायस सांगून शिवजी पार्वतीच्या मंदिरात गेलेले आहेत. बरीच वर्ष झाली तरी ते बाहेर आलेले नाहीत. तेव्हा देवांना घेऊन ब्रह्मदेव शिव मंदिराच्या द्वारावर गेले. त्यांनी शिवाची अनेक प्रकारे स्तुती केली. सगळ्या देवता भगवान शिवाची प्रार्थना करू लागल्या. डोळ्यातून अश्रू गळतायत. हे देवादिदेव महादेव, तुम्ही आतमध्ये काय करत आहात. तारकासुरानं फार त्रास दिलाय आणि भयभीत झालेलो आम्ही सर्व देव तुम्हाला शरण आलोत, आमचं रक्षण करा. तारकासुराच्या दुष्कर्माचा पाडा वाचताना देवतांच्या डोळ्यातून अश्रू चालू झालेले आहेत. दुःखानं अश्रुधारा वाहू लागल्या. देव कोलाहल करू लागले. त्यावेळी शिवजी आतून म्हणतात, हे विष्णू, हे ब्रह्मा, जे घडायचे ते घडल्याशिवाय राहत नाही. आणि खरं आहे, जे घडायचे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते थांबवता येत नाही. आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्याच्या इच्छेच्या पलीकडे तुम्हाला घडूनही आणता येत नाही. म्हणजे मी कधी कधी विचार करतो, ठेच लागली तर माणूस मरते, पण ज्याचं मरणच नसतंय ना. मी आता मध्ये कीर्तन करून येत होतो आणि रात्रीची वेळ होती. जंगलाचा प्रवास होता. आता मरणाची भीती प्रत्येकालाच वाटत असते. कुणाला नाही वाटत मला सांग. एकदा तर मी रात्रीच्या 1:30-2 वाजता प्रवास करत होतो. एक म्हातारी हातात कंदील घेऊन चालली होती. तिला म्हणलं, आई कुठं चालली. म्हणली, बाबा तू जातो या वाटेनं, मी चालले माया वाटेनं. म्हातारी म्हणजे फारही वयानं नव्हती, 55च्या आसपास 50. मी म्हणलं, का कुठं चालली एवढ्या रात्रीची. म्हणली, मी जीव द्यायला चालली.
मी म्हणलो कंदील घेऊन. म्हणली ही चुकाट्याची किती भीती आहे बाबा. मला तर मी तर विचारच करीत बसलो की म्हणलं काय करावं मला सांगा. एकदा तर मी जागर आणि काला असा जवळजवळ, म्हणून म्हणलं आता जागराचं कीर्तन संपलं तर काला ज्या गावला आहे त्याच्याकडे जाऊन राहावं. तिथं ज्यांच्या घरी गेलो 1:30 वाजता, बेल दाबली, आतमध्ये गेलो, जे नवरा बायकोची भांडणं चालू झाली की नाही, ड्रायव्हर म्हणला कसं काय. म्हणलं कुठं नांदायचं आपल्याला, एक रात्र राहायचं, बघू सकाळी. पण सकाळी उठल्यावर त्यांचं बंद होईना. तो म्हणायचा महाराज घरी मुक्कामी आहे, बडबड करू नको. त्यांनी ऐकलं तर सगळीकडे सांग. ती म्हणली ऐकू दे. ती म्हणायची जीव देईन, हा म्हणायचा तू या पाया पडतो नको. ती म्हणायची जीव देईन, हा म्हणायचा पाया पडतो नको. 8 वाजता तर ती पुढं हा मागं, ती पुढं हा मागं. गावाला ज्या खांबळ्याहून लाईट येते का त्या खांबळ्यावरती चढली. अरे तो म्हणायचा तुझ्या पाया पडतो, उतर खाली. ती म्हणली माझं ऐकाल, हा म्हणला सगळं ऐकन, उतर खाली. मी तर म्हणलं आता पोय हे नाही काहीच नाही, संपलं सगळं, आता काय भेटायचं, यांची भांडणं झाली म्हणजे संपलं. ती खाली उतरून घरी आली. आता कशाचं काय पोहींच्या, मी आपला फेटा बांधायला घेतला, कीर्तन चालू झालं. फेटा बांधता बांधता म्हणलं ताई मिली असती ना तू. ज्या गावात सगळ्या मेन लाईन आहे त्या खांबावर चढली तू. ती म्हणली महाराज फेटा बांधून घ्या, ज्ञान नका शिकू. मी म्हणलं हे गणित आपल्या अखत्यारी बाहेरचे. पण तिला मी विचारलं, पण म्हणलं ताई मिली असती ना तू, त्या खांबावर कशाला चढली. ती म्हणली मी माराया मोकळी नाही, मी फक्त त्याला भीती दाखवित होते. मला माहिती आहे लाईट 10 वाजता येते, आता शिक 9 वाजलेत. किती वाजले. हुशारच असते ती, त्याला काय मराव कोणाला वाटतं. मध्ये एकदा रात्री जाताना एका बाईनं तलावात उडी घेतली. सत्य घटना आहे बरं का, याला आम्ही साक्षीदार आहे. गाडीच्या बाजूनं पळत गेली ती आणि मला कळालं नाही काय पळालं. मी अर्ध झोपेत होतो, पण स्त्रीसारखं स्वरूप पळालं हे लक्षात आलं. बरं जंगलाचा भाग काही कळेना. पुढं गेल्यावर गाडी थांबवायचं धाडस होईना. गाडी थांबवली आम्ही आणि जवळ एक घर होतं, त्या लोकांकडून बॅटरी घेतली. आम्ही सगळे त्या तळालो. याच्यात अर्धा 1 तास गेला. 1 तास 1 तासामध्ये आवाज बाकी आला होता काहीतरी त्या तळ्यात जोरात पाण्याचा. आणि ज्यावेळी आम्ही पाहिलं तर ती स्त्री तरंगत होती. ती जीव द्यायला गेली होती, पण तिच्या वस्त्रांचा फुगा झाला आणि त्यात ती तरुण राहिली. बघा, देव वाचवायचं असेल ना कुणालाही वाचवतो. ज्याचं मरण आलं नाही ना त्याला अंगावर जेवढे शत्रू आहेत, केस आहेत, तेवढे शत्रू असले तरी वाचवतो. काय वाचवतो. देव सखा एकदा जोडला की त्याला जगात भीती नसते. वाक्य ध्यानात ठेवा. म्हणून देवाला आपलं करत चला. त्यावेळेस भगवान शिव सांगतात जे व्हायचे ते घडल्याशिवाय राहत नाही. पण तारकासुराकडून जे त्रास होतोय ऋषींना, मुनींना, देवांना, त्याला शासन घडलं पाहिजे. आणि त्यासाठी सध्या काय करायला पाहिजे यावर विचार हवायला. माझ्याकडून जन्माला येणाऱ्या पुत्राकडून जर त्याचा वध होणार असेल हे मी जाणतो, तर माझं मी तेज द्यायला तयार आहे. पण ते धारण करण्यास कोण सामर्थ्य आहे ते बघा. आणि हे असं बोलत असतानाच त्यांचं लखीत झालं. आणि सर्व देव विचार करू लागले की शिवजीचं तेज अमोघ आहे, प्रखर आहे, ते आमच्यापैकी कुणीही धारण करू शकत नाही. आणि म्हणून सगळेजण अग्नीकडे गेले आणि अग्नीला विनंती केली की तू तेवढं धारण कर. अग्नीनं कपोत पक्षाचं रूप धारण केलं. काय केलं. कपोत म्हणजे पारवा. आणि त्या पारव्याचं रूप धारण करून खाली पडलेलं ते तेज चोचीनं आपल्या पोटात घेतलं. कुणी घेतलं. अग्नीनं. आणि इतक्यात पार्वतीचं आगमन झालं. शिवजींना का उशीर झाला म्हणून बघायला आली होती. तिथील दृश्य पाहून तिच्या राग आला. तिनं सर्वांवर जळजळीत कटाक्ष टाकला आणि म्हणाली तुम्ही फार दुष्ट आहात. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याला दुःख देता काहीच वाटत नाही. तुम्ही शिवजींची स्तुती करून हेतू साधलात. आमच्या क्रीडेचा भंग करून मला वंध्या केलं. या प्रमादाबद्दल मी तुम्हाला शाप देते, तुम्हाला दुःख प्राप्त होईल. आणि मग अग्नीकडे पाहिलं. काय अग्नी. धूर्ता, देवतांचं स्वार्थ साधण्यासाठी तू चोचीनं पोटात गेलंस.
तुझ्याकडून दुष्कर्म घडलं, त्यामुळं आजपासून तू सर्व भक्षी होशील आणि जो कोणी तुझ्या संपर्कात येईल तो सुद्धा जळून जाईल, त्याला सुद्धा शांती मिळणार नाही। या तापाने तू स्वतःही जळत राहशील। आणि पार्वती तिथं थांबली नाही। पार्वती आत निघून गेली। तिला समजूत काढण्यासाठी शिवजी आतमध्ये गेले। अग्नीनं शिवजीचं ग्रहण केलं खरं, पण त्यांचं तेज त्याला सहन होईना, फार त्रास देऊ लागलं। बरं, अग्नी हे सगळ्या देवतांचं मुख आहे, अग्नीतूनच आहुत्या देवतांना जातात, म्हणून अग्नी हे सगळ्या देवतांचं मुख। काय करावं काही कळेना, त्रास होऊ लागला। दाहाने बुद्धी नष्ट झाली। विष्णू आदी देव शिवजींना शरण गेले, स्तुती केली आणि सगळ्यांनी सांगितलं की अग्नी आमचं मुख आहे, त्याच्याद्वारे हवन द्रव्य आणि अन्न ग्रहण करावं लागतं आम्हाला। तुमचा अंश आमच्याही पोटात प्रविष्ट झालेला आहे, त्याच्या अंशानं आम्ही दग्ध होत आहोत, आमच्यावर कृपा करा, दुःख हरण करा। शिवजींना दया आली। त्यांनी सांगितले, देवदेवतांनो आता तुम्ही असं करा, वमन करून बाहेर काढा, उलटी काढून बाहेर काढा, म्हणजे तुमचा दाह शांत होईल। सगळ्या देवतांनी उलट्या काढल्या, वमन करून बाहेर काढलं। ते तेज एकवटून तेजस्वी पर्वताकार झालं। सगळ्या देवतांना शांत वाटलं, सुटकेचा निश्वास टाकला। देवा, अग्नीची पीडा काही केल्या कमी होईना। त्यांनी शिवजींना हात जोडले, देवा मी आपला सेवक आहे, माझ्याकडून जो मूर्खपणा घडला त्याबद्दल मला क्षमा करा। शिवजी म्हणाले, अग्नी मी तुझ्यावर प्रसन्न आहे, मी सांगतो तसं कर, कुठल्या तरी उत्तम स्त्रीच्या गर्भामध्ये प्रविष्ट कर, त्यायोगे तुझा दाह कमी होईल। तेव्हा अग्नी विनम्रपणे म्हणाला, प्रभो आपले तेज फारच प्रखर आहे, ते धारण करण्यास त्रिभुवनात कुणीही समर्थ नाही, मी काय करू। तेवढ्यात नारद महर्षींचं आगमन तिथं होतं। नारद अग्नीला सांगतात, अग्नी मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक, कारण हे सर्व शिवजींच्या प्रेरणेनं सांगणार आहे। माघ महिन्यात प्रयाग क्षेत्रामध्ये तू जा आणि माघ महिन्यामध्ये प्रयाग क्षेत्रामध्ये जेव्हा तू जाशील, त्या प्रयाग क्षेत्रामध्ये ज्या स्त्रिया सर्वात आधी स्नानाला येतील त्यांच्या गर्भाशयात हे शिवतेज प्रविष्ट कर। अग्नी प्रयाग क्षेत्रामध्ये गेला। माघ महिना, संगमावर स्नान करायला सप्तर्षींच्या बायका आल्या आणि पहाटेची वेळ, त्यात कडाक्याची थंडी, त्यामुळे स्नान करावं वाटेना। त्या 7 बायकांपैकी सप्तर्षींच्या बायका होत्या, त्यापैकी अरुंधती नावाची एक बाई होती। ती उठली आणि निश्चयानं आंघोळ करायला गेली। बाकीच्या 6 ऋषी स्त्रियांनी शेकोटी पेटवली, त्यांना कृतिका म्हणतात। काय म्हणतात? त्या कृतिकांनी शेकोटी पेटवली आणि निवाण शेकत बसल्या। त्याच संधीचा फायदा घेतला आणि अग्नीने आपल्या पोटातलं त्या कृतिकांच्या पोटामध्ये घातलं। रोमकुपातून, म्हणजे जिथून केस उगवतात त्या रोमकुपातून त्यांच्या शरीरात सोडून दिलं। ते पोटामध्ये स्थित झालं आणि अग्नीचा दाह कमी झाला। ज्वाला रूपाने अंतर्धान पावला। शिवस्मरण करत अग्नी आनंदानं आपल्या लोकामध्ये निघून गेला। आता ह्या कृतिका गर्भवती राहिल्या, अंगाचा दाह होऊ लागला, घाबरल्या सुद्धा, कळाना काय झालं हे सगळं। ते घडलेलं सर्व वर्तमान त्यांनी आपापल्या पतीला सांगितलं, असं झालं, शेकोटी पेटवली, नंतर आम्हाला गर्भ राहिला, अंगाचा दाह व्हायला लागला। कशा बशा घरी आल्या। त्यांच्या पतीनं त्यांच्यावर व्यभिचाराचा आरोप केला आणि घरात घेणार नाही असं स्पष्ट बजावलं। मग या 6 जणी हिमालयात गेल्या आणि योग बलानं गर्भरूप शिवर्याचा त्याग केला। कुठं? हिमालयात जाऊ। हिमालयाला सुद्धा ते सहन झालं नाही, त्यानं 6 भागात विभागलं। ते काय केलं? आणि ते गर्भरूप गंगेत सोडलं। हिमालयानं ते गंगेत सोडलं। आता गंगेला सोडलं, तिलाही सहन होईना, तिच्या प्रवाहातून वाहते 6 भाग एकत्र आले आणि एक गवत असतं, सरडकांड म्हणतात त्याला, त्या वनात त्यानं ते सोडून दिलं आणि त्यापासून एक तेजस्वी बालक उत्पन्न झाला
मार्गशीर्ष शुक्ल षष्टीला या भूलोकामध्ये शिवपुत्राचा जन्म झाला. बोलिये कार्तिक स्वामी महाराज की. अतिशय सुंदर, अतिशय गोंडस आणि दैववान आणि परम तेजस्वी कार्तिक कुमारांचा जन्म झाला. शिव पार्वतीला अचानक प्रसन्न वाटू लागलं. कैलासामध्ये पार्वतीच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. जन्म इकडं झाला पण दुधाच्या धारा तिकडं वाहतात. कैलासावर प्रसन्नता वाटू लागली. त्रैलोक्यात शुभ शकून होऊ लागले. तारकादी दैत्याकडे अशुभ शकून होऊ लागले. खळबळ माजली. विष्णू आदी देवतांना आनंदाची अनुभूती येऊ लागली. संपूर्ण विश्व सुखामध्ये विलसून आकाशातून दुधुंबीचा निनाद ऐकू लागला आणि त्या बाळावर त्या वनामध्ये फुलांचा वर्षाव होऊ लागला. खरं तर ते बालक ज्या वनामध्ये होतं तिथं फिरत फिरत विश्वामित्र आलेले आहेत आणि विश्वामित्रानं ते गोंडस बाळ पाहिलं. त्यांच्या अलौकिक तेज पाहून प्रसन्न वाटलं. त्यांनी नमस्कार केला, स्तुती केली. त्या बालकालाही संतोष वाटला. ते बालक त्यांना म्हणालं, महाराज तुम्ही महाज्ञानी आहात. तुम्ही माझे वेद समंत संस्कार करा. आजपासून तुम्ही माझे पुरोहित झालात. तुम्ही सर्वांना पूज्य व्हाल. विश्वामित्र म्हणले, पुरोहित होण्यासाठी ब्राह्मण कुळामध्ये जन्माला यावं लागतं. मी काय ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेलो नाहीत. मी गाधी कुळातला क्षत्रिय कुळात जन्माला आलेलो आहे. विश्वामित्र माझं नाव. त्यावेळी मी ब्राह्मणांचा सेवक आहे असं विश्वामित्र म्हणतात. तुझं बोलणं ऐकून बाळा मला आनंद झाला, पण मी ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेलो नाही, त्यामुळे तुझा पुरोहित होणं फार अवघड आहे. बालकानं आपली त्यावेळी विश्वामित्रानं सांगितलं, तू कोण आहे? त्यावेळी बालकानं सर्व हकीकत सांगितली. माझ्या वराने तुम्ही ब्रह्मर्षी व्हाल, यात संशय नाही. वशिष्ठादी ऋषी सुद्धा तुमची प्रशंसा करतील जरी तुम्ही ब्राह्मण कुळात जन्माला आलेला नसला तरी. आता माझ्या आज्ञेनं माझे संस्कार करा. तेव्हा प्रसन्न होऊन उपकर्त्या विश्वामित्रांना दिव्य ज्ञान दिलं आणि विश्वामित्रांनी संस्कार केले. आणि मग मात्र विश्वामित्र संस्कार करून निघून जातात. हे बालक क्रौंच पर्वतावर आलं. या क्रौंच पर्वतावर आल्यावर अग्नी तिथं आला. अग्नीला वात्सल्य स्वरूप पोरगाच ना अग्नीचा हा. आणि मग अग्नीनं काही अस्त्र दिली. हातातील शक्तीनं या कार्तिक कुमारानं त्या क्रौंच पर्वताच्या एका फार उंच शिखराला धक्का दिला. हाकार माजला. पृथ्वीचा थरका फोडला. इंद्रादी देव धावत आले. इंद्रानं पाठीमागून उजव्या बाहूवर प्रहार केला या कार्तिक कुमाराच्या. आणि प्रहार केल्याबरोबर त्या शरीरातून शाक नावाचा एक महाबली पुरुष उत्पन्न झाला. इंद्राच्या कुमाराच्या पाठीवर डाव्या बाजूला प्रहार केला. त्याहून विशाख नावाचा, शाक आणि विशाख असे दोन महापुरुष निर्माण झाले. आणि तेव्हा नैगम नावाचा पुरुष उत्पन्न झाला. ते इंद्रावर धावून गेले. देवराजाला झालेल्या सर्व देवांना भीती वाटली. कुमाराला शरण गेले. 6 कृतिका सुद्धा त्या क्रौंच पर्वतावर आल्या. ज्यांनी तो गर्भ हिमालयाच्या पोटात सोडला होता त्यांनाही वात्सल्याचं प्रेम, लेकरू जन्माला आला, आनंद झाला. आणि त्यांना वाटलं याला दूध पाजावं. आता 6 जणी असल्यामुळं 6 तुकडे गर्भाचे टाकले होते. आता 6 वेगवेगळे भाग होते, म्हणजे 6 जणीचे होते. आता या 6 जणींना सुद्धा वाटलं की दूध पाजावं, पण कार्तिक स्वामी एकच. मग कार्तिकेय स्वामींनी त्यांचा भाव पाहिला, वात्सल्य पाहिलं आणि आपणाला 6 मुख तयार केली. काय केली? आणि 6 कृतिकेंचं स्तनपान करू लागले. इकडं बराच काळ लोटला आणि आपल्या पुत्राचा जन्म झाला आहे. तो कृतिकांकडे वाढत आहे. ही गोष्ट पार्वतीला माहिती नव्हती. एक दिवस शिवजी बरोबर सुखसंवाद करीत बसले होते बरं का. आणि ते काय आपल्यासारखं नव्हतं. सुखसंवाद अतिशय गोड होता. आपल्याकडचा सुखसंवाद संपत चाललेला आहे. पती पत्नीची नाती संपत चालल्यात, बाकी तर लांबची गोष्ट आहे. शिव पार्वती सुखसंवाद करत बसलेले होते आणि पार्वतीला एकदम पाठीमागचं आठवलं आणि ती शिवजीला म्हणते, का हो नाथ, पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे तुम्ही माझे पती झालात.
आपण दोघं एकांतात असताना देवांनी तुमची प्रार्थना केली. आपल्या क्रीडेत विघ्न आलं, त्यावेळी तुमचं भूमीवर स्खलित झालं. त्याचं पुढं काय झालं, कोणत्या देवानं लपवलं की त्याच्यापासून पुत्रोत्पत्ती झाली मला काहीच माहिती नाही. कृपया तुमचं अमोघ कुठे आहे याचा शोध लावावा. आणि मग शिवजींना तिचं म्हणणं पटलं. त्यांनी देवता ऋषी मुनींना बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं, विचार करा, सर्वांनी नीट विचार करा, माझे अमोघ कुठे आहे ते सांगा, अन्यथा तुम्हाला मी शिक्षा करीन.